दुसरे बाजीराव हे पेशवे झाले आणि प्रतापसिंह महाराज हे सातारचे छत्रपती होते. त्यावेळेला ब्रिटिशांनी 2 लढाया झाल्या होत्या आपल्या त्यांच्याशी. 2 लढाया आपण जिंकल्या होत्या. तिसरी जी 1818 मधली लढाई झाली त्यावेळेला आपल्या पेशव्यांना आणि छत्रपतींना ब्रिटिशांचा प्रतिकार करून ती लढाई जिंकता आली नाही. ती बरेच दिवस चालू होती लढाई. 17 नोव्हेंबर 1817 या दिवशी शनिवार वाड्यावर युनियन जॅक लागला. पण मराठी राज्य नाही बुडालं. दुसरे बाजीराव या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला पळत होते. तिथल्या लोकांच्या मदतीने या ब्रिटिशांचा प्रतिकार करत होते. शेवटी 17 नंतर 18 नोव्हेंबरला या फौजा ब्रिटिशांच्या सिंहगडाशी गेल्या आणि सिंहगडला वेढा घातला. कारण पुण्यातल्या सगळ्या सावकारांनी आपलं सोनं नाणं जड जवाहीर सिंहगडावर नेऊन ठेवलं होतं. 18 नोव्हेंबर 1817 ते 3 मार्च 1818 एवढे दिवस सिंहगड लढलाय. आता असा प्रतिकार जर प्रत्येक किल्ल्यावर व्हायला लागला तर पंचायत होईल. बरोबर. म्हणून त्यावेळेचा जो सेनापती होता ब्रिटिशांचा प्रॉथर, त्यांनी खूप मोठी फौज गोळा केली आणि तो कोकणात उतरला. आणि 26 एप्रिल 1818 या दिवशी ते माणगाव, इंदापूर या रायगडच्या परिसरात ते आले. निजामपूर. 27 एप्रिलला त्यातल्या काही फौजा महाडला गेल्या आणि महाड त्यांच्या सहज ताब्यात आलं. त्यावेळेला या प्रॉथरच्या सैन्यातली एक तुकडी मेजर हॉलच्या नेतृत्वाखाली पाचाडपर्यंत आली. पाचाड ही रायगडाची माची आहे. तो किल्ल्याचाच भाग आहे. तिथे त्यांना थोडा प्रतिकार झाला. काही मराठी सैनिक मारले गेले आणि मेजर हॉल तिथनं परत निघाला. कारण महाडमध्ये पाण्याची टंचाई होती. त्यामुळे तो खाली ज्या काळ नदीच्या पात्रापर्यंत तो मागे गेला आणि काहीतरी गडबड झाली, गंमत झाली आणि प्रतापगड आणि मंगळगड म्हणजे कांगोरी किल्ला इथून मराठ्यांच्या काही तुकड्या या रायगडच्या मदतीला आल्या. या कसं आल्या तर काहीतरी त्यांची सांकेतिक भाषा असली पाहिजे. इथे 1 होळी पेटवली की किंवा 2 होळ्या पेटवल्या की शत्रू आलाय किंवा असं काहीतरी असेल. तसं काहीतरी खूण केली असेल. कारण प्रतापगडावरनं आणि मंगळगडावरनं म्हणजे कांगोरीवरनं रायगड दिसतो. त्यामुळे त्यांनी काहीतरी ते दूरसंदेश वहन केलं आणि त्या फौजा आल्या. पण मेजर हॉलनी त्यांना पराभव करून क्रॉसबी नावाच्या मेजरनी त्यांचा पराभव केला आणि त्यांना हाकलून दिलं.